दशक 6 आणि समास 2 पहिल्यांदा सगळ्यांनी काढा. दशक 6 आणि समास 2 काढलाय सगळ्यांनी. हो हो. तर त्याच्यामध्ये 40वी ओवी झाली. अर्थ बघा, अर्थाच्या याच्यामध्ये त्याने त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की श्रवण, मनन, निधिध्यास आणि साक्षात्कार ही 4 पायऱ्यांची उपनिषद सिद्ध परमार्थ साधनास समर्थांनी निराळ्या शब्दामध्ये येथे सांगितलेले आहे. आता आपल्याला हे वाक्य वाचल्यानंतर असं लक्षात येईल की या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आपल्याला या समासामध्ये मिळेल. बरोबर आहे की चूक आहे? बोला सगळ्यांनी, थोडं चालू ठेवलं काय हरकत नाही. प्रश्नांची उत्तरं देत चला. आवाज येतोय ना? हो येतोय, आवाज येतोय. 40वीच्या नंतर जे लिहिलेलं आहे ते वाचलं आपण. हो ते आपल्याला असं वाटतं की या समासामध्ये याचं उत्तर आहे. हो. श्रवण, मनन, निधिध्यास, साक्षात्कार हे 4 पायऱ्यांचे समर्थांनी निराळ्या शब्दामध्ये इथे सांगितले आहे असं इथे लिहिलेलं आहे. याचं उत्तर आपल्याला या समासात सापडेल का की अजून कुठे शोधावं लागेल? विचार करून सांगा मला की या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या समासामध्ये सापडेल की आणखीन आपल्याला इतरत्र कुठे शोधावं लागेल? बोला. नवविधा भक्तींमध्ये श्रवण भक्ती वगैरे. अजून कोणते कोणते काय अजून बघावं लागेल आपल्याला? नवविधा भक्तींमध्ये पण आहे ना श्रवण भक्ती वगैरे, त्याच्यातूनही सापडू शकतो काही. अजून कुठे सापडू शकेल? कोणी शोधलेलं आहे काय याच्यातलं? नाही अजून. नाही. मनन नाही. याचं उत्तर जरा पाहिलेलं आहे का की नाही पाहिलं? नाही बरोबर. नाही पाहिलं. बर. आता एक लक्षात घ्यायचं की आता आपण प्राज्ञाच्या परीक्षेला बसलेलो आहोत. आतापर्यंत आपण जे काय थोडंफार आपल्याला जिथे विचारलं होतं तिथे त्याचं उत्तर सापडलं आणि आपण ते उत्तर लिहिलं. आता प्राज्ञेला मात्र तुम्हाला असं चालणार नाही. लक्षात आलं का? तुम्हाला आता प्रश्नाचं जे स्वरूप आहे ते पूर्णपणे समजून घ्यावं लागेल आणि त्याचं उत्तर तुम्हाला कुठे कुठे मिळू शकेल याचा सगळ्याचा शोध घ्यावा लागेल. जसं आता मी तुम्हाला आता पहिल्या स्वाध्यायामध्ये सांगते, पुढच्या स्वाध्यायापासून तुम्हाला या पद्धतीने उत्तरं शोधावी लागतील. आता याच्यामध्ये श्रवण, मनन, निधिध्यास आणि साक्षात्कार अशा 4 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. आता श्रवण म्हटल्यानंतर आता जे कोणी उत्तर दिलं किंवा श्रवण ही पहिली भक्ती आहे, पण एवढं मर्यादित आहे का याचं उत्तर नाही. समर्थांनी आपण अनुक्रमणिका पाहिली दासबोधाची, समर्थांनी 4 समास जे आहे ते श्रवणावर लिहिलेले आहेत. कोणते कोणते समास आहे? 4-1 आहे, 7-8 आहे, 9 आहे आणि 17-3 आहे. असे 4 समास समर्थांनी कशावर लिहिलेले आहे? श्रवणावर लिहिलेले आहेत. मग आपल्याला हे बाकीचे समास सुद्धा वाचावे लागतील आणि त्याच्यामध्ये आपल्याला अचानक याचं उत्तर सापडून जाईल. आता तुम्ही 7वा दशक जो आहे त्या 7व्या दशकातला 8वा समास काढा. 7व्या दशकातला 8वा समास काढा. काढला सगळ्यांनी? श्रवण निरूपण. त्याची प्रस्तावना जी आहे त्या प्रस्तावनेमध्ये या प्रश्नाचं उत्तर पूर्णपणे दिलेलं आहे. बृहदारण्यक उपनिषद जे आहे त्याच्यामध्ये याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी असा संवाद आहे आणि त्या संवादाच्या आधारे हे पूर्ण 4ही श्रवण, मनन, निधिध्यास आणि साक्षात्कार ही जी सगळी
साधना जी आहे ही सगळी साधना याच्यामध्ये पूर्ण प्रस्तावनेमध्ये याचं उत्तर आपल्याला सापडतं. म्हणजे प्रश्न कशावर विचारलेले आपल्याला? समास दशक 6 आणि समास दुसरा. आपल्याला असं वाटतं उत्तर याच्यामध्ये सापडेल, पण याचं उत्तर, खरं उत्तर जे आहे ते आपल्याला दशक 7वा आणि समास 8, समास 9 मध्ये पण आहे. त्याच्यानंतर 17 दशक आणि तिसरा समास याच्यामध्ये सुद्धा याचं पूर्णपणे उत्तर आपल्याला, हे 4 समास जे आहे हे 4ही समास आपल्याला वाचावे लागतील आणि त्याच्या आधारे आपल्याला श्रवण म्हणजे काय, मनन म्हणजे काय, निधिध्यास म्हणजे काय आणि साक्षात्कार म्हणजे काय हे आपल्याला समजेल. तसंच याचबरोबर जुना दासबोध, या जुन्या दासबोध सुद्धा आपल्याला वाचावं लागेल, कारण त्याच्यामध्ये सुद्धा आत्मनिवेदन आलेलं आहे. त्याच्यामुळे 15-43, त्याच्यानंतर 15 समासामध्ये 43वी ओवी, 15 मध्ये 51वी ओवी, यामध्ये निधिध्यासावर उल्लेख केलेला आहे. म्हणजे हे आपल्याला नुसतंच एक समास वाचून उत्तर आपल्याला याच्यामध्ये लिहिता येणार नाही, तर आपल्याला अनेक संदर्भ घ्यावे लागतील. श्रवण कशाचं करायचं ते पण सांगितलेलं आहे समर्थांनी. श्रवण निरूपण मध्ये 2री ओवी आहे, 3री ओवी आहे की श्रवण मननाचा विचार, निजध्यासे साक्षात्कार, रोकडा मोक्षाचा उदार बोलूची नाही. या ओळीमध्ये पण आपल्याला श्रवण, मनन, निधिध्यास आणि साक्षात्कार या 4ही याचा उल्लेख आलेला आहे. त्यामुळे याचं जे स्पष्टीकरण असेल त्याच्यामध्ये तुम्हाला काही माहिती सापडेल. 25वी ओवी आहे, मूळ मायेच्या शेवटी हरिसंकल्प मुळी उठी, उपासना योगी मिठी येथे घातली पाहिजे. म्हणजे इथे अनन्यता म्हणजे आत्मनिवेदन जे आहे ते आपल्याला पूर्णपणे इथे आलेलं दिसतं. दशक 4 मध्ये समास पहिला, 7वा आणि 8वा दशक 7 मधला, या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला हे जे उत्तर आहे हे उत्तर पूर्णपणे शोधावं लागेल. पहिल्यांदा काय करायचं, सगळ्या ओव्या ज्या आहेत त्या ओव्या शोधून काढायच्या, त्या ओव्या एका कागदावर लिहायच्या आणि मग त्याच्या आधारे आपल्याला श्रवण म्हणजे काय, मनन म्हणजे काय, निधिध्यास म्हणजे काय आणि मग साक्षात्कार म्हणजे काय, हे सगळी संकल्पना आपल्याला हळूहळू लक्षात येईल. तर पहिल्यांदा आपल्याला ओव्या शोधून घेणे, त्याच्यावर विचार करणे की कोणत्या ओव्या महत्वाच्या आहे आणि समास पूर्ण वाचायचा. म्हणजे आता श्रवणाचे ज्याचे 4ही समास वाचा, आत्मनिवेदनाचा समास वाचा आणि हे सगळे समास वाचले की मग तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर पूर्णपणे आणि व्यवस्थित लिहिता येईल. लक्षात आलं का? नुसतं एक समास वाचून आणि आता तिथे असं वाक्य लिहिलेलं आहे त्याच्यावर आपण थोडंसं मागचं पुढचं लिहिलं की उत्तर झालं असं होणार नाही. त्यामुळे प्राज्ञाला थोडंसं खोलामध्ये जाऊन विचार करणं खूप गरजेचं आहे. प्रस्तावना बाकीची खूप लिहिण्याची गरज नाही, तिकडचं लिहिण्याची गरज नाही, पण जो विषय विचारलेला आहे त्या विषयावर पूर्णपणे तुम्हाला उत्तर, त्याचा अर्थ समजून घ्यायचा आणि आपल्या शब्दामध्ये एक एक मुद्दा मांडत तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. आणि हे उत्तर लिहिताना आणखीन एक महत्वाचा मुद्दा सांगते, तो लक्षात ठेवा की प्रेझेंटेशन हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. प्रेझेंटेशन म्हणजे आपण जेव्हा उत्तर लिहितो त्यावेळेला 4ही बाजूनी मार्जिन सोडायची. पहिल्यांदा आपण मार्जिन सोडतो आणि वर मार्जिन दिलेली असते, पण साईडच्या याला आपण मार्जिन सोडत नाही आणि मग ती जी अक्षर आहे ती अक्षर आपल्याला नीट दिसत नाही, वाचता येत नाही आणि त्याच्यामुळे ती अक्षरं पण व्यवस्थित दिसली पाहिजे म्हणून मार्जिन सोडायची आणि खालची ओळ सुद्धा मोकळी सोडायची. प्रश्न एका वेगळ्या रंगाच्या पेनने लिहायचा आणि उत्तर वगैरे असं लिहून व्यवस्थित त्याचं उत्तर लिहायचं आणि नेटकेपणा, कुठे खोडाखाड नको, उत्तर व्यवस्थित लिहायचं, अक्षर चांगले लिहायचे. अक्षर खूप चांगले नसतील तरी सुद्धा व्यवस्थितपणा असला तर ते दिसायलाही चांगलं दिसतं आणि वाचणाऱ्याला सुद्धा सहजपणे ते वाचता येतं. आणि जर समीक्षकांना उत्तर वाचता नाही आलं तर तो काय करतो, तो वाचत नाही, अंदाजे मार्क देऊन टाकतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही चांगलं लिहिलं असलं तरी सुद्धा तुमचं नुकसान होतं. आणि म्हणून असं होऊ नये म्हणून प्रेझेंटेशन जे आहे आणि आपलं वरचा जो भाग असतो त्याच्यामध्ये आपलं नाव असेल, आपला अभ्यासाचे क्रमांक असेल, किती आपण पेजेस वापरले आहे, स्वाध्याय नंबर कोणता आहे, या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे. बरेचसे लोक काय करतात, प्रश्न लिहितच नाही, स्वाध्याय कोणता आहे तो पण लिहित नाही, आपला अभ्यासाचे क्रम आहे तो पण लिहित नाही. असं करू नये, त्याला सुद्धा
5 मार्क 10 मार्क असे दिलेले असतात. त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला खूप गरजेचं आहे की तुमचं प्रेझेंटेशन कसं आहे. याप्रमाणे हा पहिला प्रश्न महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये चारही ज्या गोष्टी आहेत श्रवण मनन निधिध्यास हे कुठे कुठे तुम्हाला शब्द सापडतील. अख्खा दासबोध शाळून काढला तरी हरकत नाही. ते सगळे शब्द कुठे आलेले ते शोधा, त्याचा अर्थ लक्षात घ्या आणि मग अर्थ लक्षात आला किंवा आपण त्याप्रमाणे लिहायचं आहे. आणि उपनिषदामध्ये सांगितलेली जी साधन आहे ती हा जो 7वा दशक आहे त्याच्यातल्या प्रस्तावनेमध्ये आपल्याला दिलेली दिसते. त्याचा आधार घ्यायचा, ते पण लिहायचं आणि त्याच्यावर बाकीचे लिहून हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपलं पूर्ण होतं. दुसरा प्रश्न आहे, त्याच्यावर कोणाला काही शंका आहे का? पहिल्यांदा थोडं वाचन करावं लागेल, त्याच्यानंतरच शंका येऊ शकतात. आता कोणाला शंका नसतील, कदाचित कोणी उघडलं पण नसेल, त्याच्यामुळे शंका नसेल तरी नंतर येतील तेव्हा बघूया. दुसरा प्रश्न आहे, तत्वधारणा म्हणजे काय? आताच कालच मनाच्या श्लोकावर जेव्हा मार्गदर्शन झालं, जर कोणी समजा जॉईन झाले असतील तर त्यांनी त्याच्यामध्ये जर ऐकलं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा हा मुद्दा आलेला आहे की तत्वधारणा म्हणजे काय. आणि मला वाटतं साधकच्या याच्यामध्ये पण असं बऱ्याच ठिकाणी उल्लेख आलेला आहे. हा दशक 6 आणि समास 3 या याच्यामध्ये हा शब्द आलेला आहे. आता यासाठी आपल्याला समाज जो आहे हा पूर्ण वाचावा लागेल आणि पूर्ण वाचल्याच्या नंतर मला लक्षात येईल की 30वी जी ओवी आहे, ओव्या लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. दशक 6 समास 3 यामध्ये 30वी ओवी आहे. झाली या तत्वांचे निरसन, निर्गुण आत्मा तोची आपण का दाखवावे मीपण तत्व निरसना उपरी. त्याच्यानंतर 32 33 यांच्या सगळ्या ओव्या 36 या याच्यामध्ये त्याच्या आधारे आपल्याला याचं उत्तर लिहावं लागेल. 36 मध्ये जसं म्हटलेलं आहे की देह प्रज्ञाताई, हा नेहा म्हणून कोणी आहे, तिने हँड रेज केलाय, काही प्रश्न विचारायचा आहे तिला. हा बोला. मला तत्वझाडा थोडक्यात कळेल का काय असू शकते, म्हणजे तत्वझाडाचं नेमकं काय म्हणतात त्याची व्याख्या म्हणा किंवा काहीतरी असं सांगता येईल का? म्हणजे गेलं नाही कानावरून तत्वझाडा, थोडक्यात काही कळेल का म्हटलं तत्वझाडाविषयी? कळेल कळेल. एक सोपं उदाहरण सांगते. आपण आपलं घरामध्ये सगळे राहतो, सगळे संसारी आहोत आणि सगळ्यांना घरातले कामं करावे लागतात. आपण रोज सकाळी उठलं की पहिले काय करतो? झाडझूड करतो घरातली, हो की नाही? घरातली झाडझूड करताना आपण काय करतो? सगळ्या खोल्यांमधला कचरा झाडत 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 आपण एका ठिकाणी गोळा करतो आणि मग तो कचरा आपल्या कामाचा नाही असं म्हणून तो कचरा फेकून देतो. तशा प्रकारचं तत्व झाडा आहे. त्याच्यामध्ये काय करायचं आहे? पहिल्यांदा आपण आपलं शरीर जे आहे, देहबुद्धी देह जो आहे हा कसा तयार झाला हे पहिल्यांदा समजून घ्यायचं. आपल्याला माहित आहे की आपला देह कसा तयार झाला. आपले पंचमहाभूत होते, पंचमहाभूत एकमेकाच्या याच्यामध्ये येऊन आपला देह जो आहे हा देह तयार झालेला आहे. पण मग नंतर आपल्याला असं म्हणलेलं आहे की हा देह जो आहे हा कसाही नष्ट होणार आहे आणि तो त्याचा आपल्याला देहबुद्धी जी आहे देहबुद्धीने बांधला. दुसरा समाज जर तुम्ही पाहिला, दुसरा समाज काढा, त्याच्यामध्ये पण तुम्हाला ओव्या सापडतील. दशक 6 आणि दुसरा समाज काढा. काढला का? हो काढ. हा समास त्याच्यातल्या 29व्या ओवीपासून बघा. माझे शरीर ऐसे म्हणतो. आपण जे आपलं शरीर जे आहे त्याला आपण माझं म्हणतो, तरी तो जाण देहा वेगळाची तो. मन माझे ऐसे जाणतो, तरी तो मनही नव्हे.
म्हणजे आपला मी जो आहे, हा मी कोण आहे, आपलं शरीर म्हणजे आपलं मी आहे का, तर तो नाही. ते समर्थ आपल्याला पूर्ण या ओळीमध्ये पाहता देहाचा विचार, अवघा तत्वांचा विस्तार, तत्वे तत्व झाडेचा सार, आत्मा असं आपल्या देहामध्ये जेवढे सगळे तत्व आहे, हे सगळे तत्व म्हणजे मी नाही. पण त्यांचा हा माझा हात आहे, हा माझा डोकं आहे, हा माझा पाय आहे, म्हणजे पाय म्हणजे मी आहे का नाही, डोकं म्हणजे मी आहे का नाही, हात म्हणजे मी आहे का नाही. मग सगळे एक एक नाही नाही करत जायचं आणि मग काय उरतं, तर फक्त आत्मा उरतो. 30वी ओवी आहे पहा. पुढे काय म्हटलेलं आहे, 32वी ओवी बघा. बांधली आहे तो गाठोडी. गाठोडी सगळे तत्व जे 82 तत्वांनी आपलं शरीर तयार झालेलं आहे, 82 तत्वांचं गाठोड आपण तयार करायचं पहिल्यांदा. जो कोणी विचारे सोडी, त्या विचार करून मग ते गाठोड आपल्याला सोडायचे आहे. विचार पाहता ही गाठोडी आढळेना. जर आपण विचार केला तर ही जी गाठोडी आपण मानलेल्या 82 तत्वांची, ती गाठोडी आपल्याला आढळणार नाही. तत्वांचे गाठोडे शरीर, याचा पाहता विचार, एक आत्मा निरंतर आपण नाही. फक्त आत्माच आहे, बाकी कोणीही नाही. इथे समर्थ प्रत्येक सगळे ओव्या पूर्ण समाज तुम्हाला वाचावा लागेल. प्रश्न जसं मी आता मी तुम्हाला सांगितलं की प्रश्न कशावर विचारलेला आहे, समाज 3 वर आहे. पण त्याच्या उत्तरासाठी तुम्हाला काय घ्यावं लागेल, तर समाज 2 वाचावा लागेल. या 2 याच्यामध्ये सगळं उत्तर आलेलं आहे. पुढे जी ओवी दिली 36वी ओवी बघा. देहबुद्धीने बांधला तो विवेकी मोकळा केला, देहातीत होता पावला मोक्ष. हे देहबुद्धी म्हणजे काय, हे सगळ्या तत्वांचं गाठोडे जे आपण जमा करतो की मी आहे मी आहे, हे सगळं जे आहे ते आपल्याला काय करायचंय, ते सगळं बाजूला सारायचंय आणि मग फक्त राहतो काय, तर फक्त आत्मा राहतो. हे आपल्याला याचं उत्तर कळतं. हे तत्व झाडा, याचा अर्थ पहिल्यांदा तत्व गोळा करायची, ते त्याचं गाठोडं बांधायचं आणि मग एकदा सोडायचं. आणि मग हे नाही ते नाही, जसं आपण आपल्या घरामधला सगळं एखादा पसारा आवरायचा असेल तर आपण काय करतो, की सगळे पसारा पहिल्यांदा गोळा करतो आणि मग हे काही काम असेल ते काही काम असेल असं करत करत आपण सगळं झाडून टाकतो आणि मग खरं कामाचं जे आहे ते आपल्याजवळ ठेवतो. आणि म्हणून मग आपल्याला याच्यामध्ये दिसतं की इथे आपल्याला देहबुद्धी जी आहे, त्या देहबुद्धीने आपण बांधलेलं राहतोय. सगळे गाठोडं म्हणजे मी आहे असं आपण म्हणतो, पण आपण ते गाठोडं म्हणजे आपण नाही. असं करत करत एक एक तत्वांचा निराश करायचा म्हणजे हे तत्व म्हणजे मी नाही असं म्हणायचं. असं म्हणत म्हणत सगळे झाडा केला की मग आपल्या लक्षात येतं की हे सगळे तत्व म्हणजे मी नाही, तर आत्मा म्हणजे मी आहे. आणि आत्मा जो आहे तो नाशिवंत नाही आहे. आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी कशा आहेत, या नाशिवंत आहेत. त्यामुळे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल याच्यातून की तत्व झाडा म्हणजे तत्व काय करायचे, पहिल्यांदा गोळा करायचे आणि मग ते सगळे झाडायचे. आणि ते झाडले की मग आपल्याला कळतं की खरा मी कोण आहे. 2 जसं मी सांगितलं की 2 मी आपल्यामध्ये असतात, एक खोटा मी असतो आणि एक खरा मी असतो. खोटा मी जो आहे हा आपल्याला नष्ट करायचा आहे आणि खरा मी जो आहे तो फक्त आपल्याला ओळखायचा आहे. तसं आता इथे पुढच्या 39वी ओवी आहे. आपणास निवेदावे आपण विवेकी नुरावे, आत्मनिवेदन जाणावे याचे नाव. म्हणजे आपण आत्मनिवेदन करायचं म्हणजे आत्मसमर्पण करायचंय. म्हणजे काय करायचंय, आपलं शरीर फक्त मारायचं द्यायचं असं नाही, तर आपण म्हणजे मी नाही हे समजून घ्यायचं. आणि हे समजून घेतलं की मग आपण काय करतो, ते इथे पुढे म्हटलंय की त्या ब्रह्मबोधे ब्रह्मची झाला, संसार खेद तो उडाला. हा संसार म्हणजे मी नाही. मग देह काय करतो, आपण प्रारब्धावर टाकून देतो. जे काय व्हायचं असेल ना ते होईल. यासी म्हणजे आत्मज्ञान विनय पाविजे समाधान. आणि असं जेव्हा होतं आपल्याला समजतं की अरे मी म्हणजे हा देह नाहीये, या देहापेक्षा मी वेगळा आहे, तो मी आहे, तो आपल्याला एकदा समजला की मग आपल्याला काय होतं, समाधान मिळतं. आणि मग तिथे परब्रह्म जो आहे तो अभिन्न राहतो, म्हणजे परब्रह्माशी आपण जोडला जातो. असं याच्यामध्ये पहिले 2रा समाज पूर्ण वाचून काढा, मग 3रा समाज वाचा आणि मग तुम्हाला तत्व झाडा म्हणजे पहिले तत्व म्हणजे काय, तत्वांचं गाठोडं कसं तयार करायचं आणि मग ते गाठोडं म्हणजे मी नाही हे समजून घ्यायचं. आणि मग ते समजायला थोडंसं कठीण आहे, पण ती भाषा जी आहे ती आपल्याला भाषा जरा कठीण वाटते, कारण आपण आतापर्यंत अशी भाषा कधी ऐकलेली नसते. पण आपण पुन्हा पुन्हा 2-3दा तो समाज
वाचून काढा, हळूहळू आपल्या लक्षात येईल. हे सगळं जे आहे हे सगळं कशाच्या भोवती आहे? या शरीराच्या भोवती आपण गुंतलेलो असतो की शरीर म्हणजे मी आहे, पण शरीर म्हणजे मी नाही, हा माझा भ्रम आहे. आणि तो भ्रम दूर झाला किंवा आपल्या लक्षात येतं की आत्मा म्हणजे मी आहे, हे समजलं की तत्वज्ञान झालं. समजलं का नेहा? हो ते कळलं, थोडंफार तर कळलं. ठीक आहे, हळूहळू कळलं, एकदम कळणार नाही, पण जरा 2-4 वेळा वाचलं की मग आपल्याला ते कळेल. आता तिसरा प्रश्न जो आहे तो आरतीवर आहे. आणि आरत्या आपण सगळ्या ग्रुपमध्ये पण बऱ्याचदा टाकलेल्या आहे, त्याच्यावर आता पुस्तक पण छापलेलं आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्या आरतीची माहिती जी आहे ती त्या पुस्तकात किंवा जे तुम्हाला मध्ये मी हे टाकलं होतं, PDF टाकलं होतं, त्याच्यामध्ये आरतींवर बरेचसे लेख लिहिलेले आहेत, ते सुद्धा सगळ्यांच्या जवळ असतील. कारण मी तेव्हा सांगितलं होतं की याचं एक प्रिंट काढा आणि आपल्याजवळ ठेवा, आपल्याला पुढे हे कामात येणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर आत्ता काही बोलण्याची मला गरज वाटत नाही. ठीक आहे. चौथा प्रश्न आहे आनंद वन भुवन. या याच्यामध्ये चांगल्या आणि वाईट प्रवृत्तीचा संघर्ष कसा दाखवलेला आहे हा प्रश्न विचारलेला आहे. आता आनंद वन भुवन हे पुस्तक असेल तर त्याच्यामध्ये पान नंबर 81 काढा. काढलं? पान नंबर 81 आनंद वन भुवन. काढलं का सगळ्यांनी? सगळे झोपलेत की काय? काढलं का आनंदवन भुवनी? काढलं का सगळ्यांनी? हो हो, नाही काही तर उत्तर द्या. हो ना, तसं म्हणते मी. सगळे झोपले की काय ऐकता ऐकता तत्व झाडा. हो हो, काढलं. काढलं. बरं. त्याच्यामध्ये 8व्या ओळीपासून बघा. आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे की चांगल्या प्रवृत्ती आणि वाईट प्रवृत्ती. तर आपल्याला पहिल्यांदा चांगलं काय काय आहे, पानाचे 2 भाग करायचे. एका भागावर लिहायचं चांगल्या प्रवृत्ती आणि दुसऱ्या भागामध्ये लिहायचं वाईट प्रवृत्ती. आणि मग चांगल्या प्रवृत्ती कोणत्या कोणत्या आहेत आणि वाईट प्रवृत्ती कोणत्या कोणत्या आहेत हे लिहून काढायचं पहिल्यांदा. आता मी थोडंफार काढलेलं आहे ते तुम्हाला सांगते की चांगल्या प्रवृत्ती ज्या आहे त्याच्यामध्ये ओवी क्रमांक 6, ओवी क्रमांक 8, ओवी क्रमांक 12, 18, 20, 31 अशा चांगल्या प्रवृत्तीच्या ओव्या आपल्याला याच्यामध्ये दिसून येतात. आणि वाईट प्रवृत्ती ज्या आहेत त्याच्यामध्ये ओवी नंबर 9, 28, 33, 34, 39 अशा प्रकारच्या या चांगल्या प्रवृत्तीच्या आणि वाईट प्रवृत्तीच्या ओव्या याच्यामध्ये दिलेल्या आहेत. पहिल्यांदा या चांगल्या प्रवृत्ती काय काय आहे आणि वाईट प्रवृत्ती कोणत्या कोणत्या आहेत हे दोन्ही पहिल्यांदा वेगवेगळं काढून घ्यायचं. आणि मग प्रश्न काय विचारलेला आहे की त्या याच्यामध्ये त्याने म्हटलेलं आहे की याचा संघर्ष कसा स्पष्ट केला आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय समजलं की चांगल्या प्रवृत्ती कोणत्या कोणत्या आहेत आणि वाईट प्रवृत्ती कोणत्या कोणत्या. मग त्याचा संघर्ष कसा दिलेला आहे समर्थांनी तो सांगायचा आहे. तसं ओवी नंबर 8 मध्ये काय म्हटलेलं आहे, हे साक्ष देखील दृष्टी किती कल्लोळ उठिले, विघ्ना प्रार्थीले गेलो आनंद वन भुवने. हे या याच्यामध्ये काय केलं त्यांनी की विघ्न दूर करणाऱ्या देवीची प्रार्थना केलेली आहे. हे संघर्ष जर आपल्याला करायचं असेल, कोणाशी करायचं संघर्ष, वाईट प्रवृत्तीशी संघर्ष करायचा आहे, तर पहिल्यांदा आपल्या पाठीशी कोण पाहिजे तर भगवंत पाहिजे. लक्षात आलं का? लिहिताना कसं लिहायचं ते लक्षात घ्या की पहिल्यांदा आपल्याला 8व्या ओळीचा उल्लेख करायचा आहे. पहिल्यांदा चांगल्या प्रवृत्ती काढून घ्यायच्या, वाईट प्रवृत्ती काढून घ्यायच्या आणि मग तो संघर्ष कसा स्पष्ट केलाय हे सांगताना आपल्याला तिथे लिहायचंय की पहिल्यांदा आपल्या पाठीशी कोण पाहिजे तर भगवंत पाहिजे. आणि म्हणून
पहिल्यांदा काय केलं त्यांनी की विघ्नांना प्रार्थीले गेलो. पहिल्यांदा त्या देवीची प्रार्थना केली आणि मग ते त्या संघर्ष करायला गेलेले आहेत. मग 9व्या ओळीमध्ये म्हटलेलं आहे लाटी स्वधर्मा आड जे विघ्ने. आपल्याला माहित आहे की स्वधर्मा आड जे विघ्न आलेले होतं म्हणजे वाईट प्रवृत्ती ज्या होत्या. आता ते काय केलं त्यांनी संघर्ष कसा केला की लाटिली कुटिली देवे तापिली कापिली बहु. म्हणजे त्यांनी काय केलं संघर्ष कसा केला की त्या जे सगळे वाईट लोक जे होते त्यांना लाटलं कुटलं दापलं कापलं असं सगळं प्रकार केला. त्याच्यानंतर 10वी ओवी जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा उल्लेख आहे की भीम त्यावरील लोटला. विघ्नांच्या उठलेल्या फौजा भीम त्यावरील लोटला. म्हणजे आता विघ्नांच्या फौजा आल्या हे काय झालं वाईट प्रवृत्ती आली. त्याच्यावर संघर्ष कसा केला की भीम जो आहे तो त्यांच्यावर चालून गेला. आणि मग त्यांनी काय केलं घरडिली चिरडली रागे रडविली वडविली वळे. हे आपल्याला संघर्ष कसा केला या याच्यातून स्पष्टीकरणासह ते लिहायचं आहे. 8वी ओवी घ्यायची 9वी ओवी घ्यायची 10वी 12वी 18वी 20वी अशा अनेक ओव्यांचा पहिल्यांदा ओव्या काढून घ्यायच्या. आणि मग त्या काढून घेतल्यानंतर पहिल्यांदा चांगल्या प्रवृत्ती कोणत्या कोणत्या ते सांगायचं वाईट प्रवृत्ती कोणत्या कोणत्या ते सांगायचं. आणि मग संघर्ष कसा केला तर 8, 9, 10, 12, 18, 20 एवढ्या ओव्यांमध्ये तो संघर्ष कसा केलेला आहे याचं उत्तर आपल्याला लक्षात येईल. लक्षात आलं का? लक्षात आलं की नाही मला सांगत चला म्हणजे मला पुढे जायला बरं पडेल. हो हो. आता 5वा प्रश्न आहे सगुण भजन या समासात श्रीराम या देवतेचे वर्णन कसे केलेले आहे. सरळ सरळ प्रश्न आहे. समर्थांनी सगुण भजन हा जो समास आहे कोणता समास आहे हा कोणत्या दशकातला आहे. सगुण भजन हा समास कोणत्या दशकामध्ये आहे. दशक समासात समास 7वा दशक 6. समास 7. तर 22 काढा सॉरी 20 पासून समर्थांनी रामाचं वर्णन लिहिलेलं आहे. आधीच जास्त लिहिण्याची गरज नाही. सरळ डायरेक्ट सरळ प्रश्न विचारलेला आहे की त्याचं वर्णन कसं केलेलं आहे. तर 20वी ओवी जी आहे आपल्याला याचं वर्णन लिहायचं आहे. हरिहर ब्रह्मादिक हे जयाचे आज्ञाधारक. इथून ते वर्णन सुरू होत आहे की सगळे हरिहर ब्रह्मादिक जे आहे ते सुद्धा यांचं काय करतात आहे ते सगळे यांचं ऐकतात आहे असं इथून वर्णन आपल्याला करायचंय. तर पुढे पूर्ण याच्यामध्ये म्हणजे 45 ओवीपर्यंत जवळपास याचं वर्णन आलेलं आहे. आणि प्रश्न सरळ सरळ विचारलेला आहे की रामाचं वर्णन कसं केलेलं आहे. त्याच्यामुळे फार याच्यामध्ये वाकडं तिकडं लिहिण्याची गरज नाही. 6 ओवीपासून फक्त हे वर्णन वाचायचं आणि आपल्या शब्दामध्ये मांडायचं. 6वा प्रश्न आहे संसार त्याग न करिता प्रपंच उपाधी न सांडता जनामध्ये सार्थकता विचारायची होईल. आता याच्यामध्ये असं ओवीचं चिंतन आपल्याला करावं लागेल की संसार त्याग न करिता प्रपंच उपाधी न सांडता जनामध्ये सार्थकता विचारायची होईल. पहिल्यांदा काय करायचं त्याच्यामध्ये महत्वाचे शब्द कोणते आलेले ते बघायचे. काढलाय का? दशक कोणते आहे? 9. त्यामध्ये ओवी नंबर कोणती आहे? 24. थोडस हे आपण ज्या मार्गदर्शन करतो ना त्याच्या आधी थोडंफार एक काढून ठेवायचं
म्हणजे काय होतं की आपल्याला ते पटकन समजतं की कुठे आपल्याला बघायचं. तर ही ओवी जी आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा महत्वाचे शब्द कोणते आहेत ते शोधायचे. पहिला शब्द आहे संसार, दुसरा आहे प्रपंच. दशक कोणता आहे? दशक दशक 7वं सांगितलं ना आता मी. अच्छा. समास कोणता आहे? समास 9. ओवी 24वी. 24वी ओवी आहे. समास कोणता? समास समास 9वा, दशक 6वा. दशक 6. दशक 6, समास 9, ओवी 24. दशक 6. 6 6. 6. 10 आणि 6. दशक 6, समास 9वा. 24वी ओवी. 24. चूक माझीच आहे. मी सगळ्या ओव्या आणि दशक ज्या कागदावर काढून ठेवले ते तो कागद कुठेतरी माझा हरवला. त्याच्यामुळे मला प्रॉब्लेम येऊन राहिलाय. बघते प्रज्ञाताई, प्रज्ञाताई, 24. प्रज्ञाताई, बोला. नम्रताताईंनी हात काहीतरी प्रश्न विचारतायत. बोला. नम्रता तिजारे. मग या वर्षी विचारायचं होतं मला. या दशक 24 निघालं माझं. मला कन्फ्युज होत होतं की कुठला दशक आहे म्हणून. दशक 6, समास 9, ओवी 24 हेच मला कन्फर्म करायचं होतं. ठीक आहे. पहिल्यांदा काय करायचं, शब्द कोणते कोणते महत्वाचे आहेत ते शोधायचे. पहिला शब्द आहे संसार, दुसरा शब्द आहे प्रपंच, तिसरा शब्द आहे सार्थकता आणि चौथा शब्द आहे विचाराची, म्हणजे विचार. या 4 शब्दांवर आपल्याला याचं ओवीचं स्पष्टीकरण करायचं आहे. आता तुम्हाला असं वाटेल किंवा संसार पहिल्या याच्यामध्ये म्हटलंय संसार आणि दुसऱ्या याच्यामध्ये म्हटलंय प्रपंच. तर संसार आणि प्रपंचामध्ये काय फरक आहे पहिल्यांदा आपल्याला तो समजला पाहिजे. काय फरक आहे तुम्ही समजू शकेल? सगळे संसार करणार आहेत, प्रपंच करणार आहेत. तुम्ही सांगा. ज्योतिताई सांगा. संसार आणि प्रपंच याच्यामध्ये काय फरक आहे? बोला बोला, बोलल्याशिवाय नाही होणार. संसार म्हणजे नुसतं संसारच करणे. प्रपंच म्हणजे संसार आणि परमार्थही करणे. नाही, असं नाही आहे. संसार अजून कोण सांगते? संसार म्हणजे माणूस जो जीवन जगतो त्याच्या त्या पूर्ण जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडामोडी घडतात तो संसार म्हणता येईल. आणि प्रपंच म्हणजे परमार्थाचा प्रपंच, अध्यात्म वगैरे. परमार्थाचा प्रपंच कसा होईल? संसार म्हणजे मी, माझा नवरा, माझे मुलं वगैरे हा झाला संसार. आपल्या घरामध्ये जेवढे लोक असतात तो झाला संसार आपला, है ना. आणि प्रपंच याचा अर्थ आहे बाकी इतर लोकांशी आपण जे काय बोलतो, आपला व्यवसाय असेल, बाहेर कुठे जाणं असेल, हे जे आहे याला म्हणतात प्रपंच. त्यामुळे समर्थांनी पण प्रपंच केला, संसार केला नाही. म्हणजे बायका बरोबर असं केलं नाही, तो संसार झाला. मी आणि माझं हा जो आहे हा संसार. आणि आपला अनेकांशी जो व्यवहार असतो, म्हणजे दुकानदार असेल, कुठे आणखीन आपण एखादा व्यवसाय करतो, ऑफिस असेल, बँक असतील, कुठे जे जे आपण जातो, हा सगळा जो आहे त्याला म्हणतात प्रपंच.
आणि हा प्रपंच प्रत्येकाला करावाच लागतो. संसार करा किंवा नका करू. म्हणजे वैयक्तिक जो आहे तो संसार होतो. वैयक्तिक म्हणजे आपल्या घरातले मी, माझं नवरा, बायको, मुलं जे काय संसार. आणि बाहेरच्या लोकांशी आपण कसं रिॲक्ट होतो हा प्रपंच आहे. हा प्रपंच. हा म्हणजे जसं आपण भाजीवाल्याशी बोलताना वेगळं बोलतो, एखाद्या मॉलमध्ये गेलं तर वेगळं वागतो आपण, एखाद्या हॉटेलमध्ये गेलं तर वेगळं वागतो, व्यवसाय करताना वेगळं वागतो. इथे वेगवेगळ्या भूमिका आपल्याला ओळखाव्या लागतात. ठीक आहे नाही. सगळ्यांशी सारखं वागतो का आपण? नाही. प्रत्येकाशी वागताना आपल्याला वेगवेगळं वागावं लागतं आणि सावधपणे वागावं लागतं. म्हणून प्रपंच जो आहे हा समजवणार की सावधपणे करा. प्रपंच करावं नाही करायचंय प्रपंच. कारण खूप जर आपण आपला व्याप वाढवला तर संताप होत असतो. तिथे समर्थ म्हणतात की जेवढा व्याप तेवढा संताप. म्हणजे बाहेरच्या लोकांशी आपण कसं वागतो, कसं वागावं, कोणाकडनं कामं करून घ्यावी, कोणाकडनं काय काम सांगायचं, हे सगळा जो विचार आहे हा विचार म्हणजे प्रपंच आहे. त्यामुळे समर्थ पहिल्यांदा म्हणतात की संसार त्याग न करता. संसारात आपण बाहेर कुठे जायचं नाही आपल्याला. प्रपंच संसार तर करावाच लागेल ना. जन्माला आपण आलो तर लग्न केलं, आपलं नवरा आला, बायको आले, मुलं आहेत, जे काय सगळं आहे हे तर आपल्याला करावंच लागणार आहे. याच्यातनं आपली सुटका आहे का? नाही. म्हणून संसार त्याग न करता, संसार सोडून बाहेर जायचं नाही आपल्याला. आणि प्रपंच उपाधी न सांडता. प्रपंचामध्ये काय तर उपाधी येतात आपल्याला. उपाधी म्हणजे काय? आपण शाळेमध्ये टीचर असेल तर शिक्षक ही आपली उपाधी झाली. आपण कुठे लेक्चर असेल तर ती आपली उपाधी झाली. कुठे एखाद्या कंपनीत आपण मॅनेजर असू तर ती मॅनेजर ही आपली उपाधी झाली. कुठे आपण नोकर असू तर ती आपली उपाधी झाली. म्हणजे हे सगळं उपाधी जे आहे प्रपंच उपाधी न सांडिता. म्हणजे प्रपंचामधल्या ज्या सगळ्या उपाधी आहेत त्या पण सोडायच्या नाही आपल्याला. संसार जो आहे त्याचा पण त्याग करायचा नाही. मी संसारातनं बाहेर पडायचं नाही की आता मी चाललो हिमालयामध्ये करायला, असं पण करायचं नाही. पण मग हे काय करायचं आपल्याला संसाराचा त्याग न करता आणि प्रपंच उपाधी न सांडता आपल्याला काय करायचंय? जनामध्ये सार्थकता करायची. कशी करायची? विचारायची होय. फक्त विचार करायचा आहे की कोणाशी वागताना कसं वागायचं. जसं आपण आपल्या मैत्रिणीशी वागतो तसंच आपण एखाद्या मॉलमध्ये गेला तर वागतो का किंवा बोलतो का? नाही बोलत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी बोलताना आपण कसं बोलायचं, काय बोलायचं, कोणाशी कोणते वाक्य वापरायचे, कोणते शब्द वापरायचे, कुठे आपण मालक असू, कुठे आपण नोकर असू, मग प्रत्येक ठिकाणी वेगळ्या पद्धतीने आपल्याला बोलावं लागेल ना. जिथे आपण मालक असू तिथे आपल्याला मालकासारखं वागावं लागेल. तिथे आपण नोकरासारखं वागलं तर होईल का? नाही. जिथे आपण नोकर असू तिथे आपल्याला नोकरासारखंच वागावं लागेल, मालकासारखं नाही वागता येणार. त्याच्यामुळे भांडणं होतील तर काढून टाकेल नोकरीवर आपलं. म्हणजे इथे आपल्याला काय करायचंय? सगळ्या ठिकाणी विचार हा महत्वाचा आहे. घरामध्ये सुद्धा संसार त्याग न करता, संसाराचा त्याग करायचा नाही. आता कालपरवाची तुम्हाला पोस्ट सांगते थोडीशी. आता कालपरा कुठल्या तरी ग्रुपवर एक पोस्ट आली होती की दुय्यम म्हणून, दुय्यम स्थान अशा ह्याच्यातली पोस्ट होती. तर ती एक बाई असेल, नवरा बायको असतात, दोघे जण आता म्हातारे झाले म्हणून मुलाकडे राहायला जातात. आणि मुलाकडे राहायला जातात तर तिथे ती म्हणते की बा आता काही गोष्टी आपल्याला पटत नाही, सुनेच्या असेल, नातवांच्या असतील, जावयाच्या असतील, नाही पटत आपल्याला. पण ती असं म्हणते. आणि मग ती काही दिवसांनी काय होते की ते आपल्या मैत्रिणीला भेटायला येते. त्या बोलता बोलता ती सांगते की अगं म्हणते मी त्या मुलाकडे राहायला गेली, काही दिवसांनी माझे मिस्टर ते मरण पावले. पण म्हणजे कसं आहे, काही गोष्टी आपल्याला पटत नव्हत्या पण तरी सुद्धा म्हणजे ते घर कोणाचं आहे? ते सुनेचं घर आहे. आणि त्याच्यामुळे सुनेला प्राधान्य आहे, मी दुय्यम आहे. आणि त्याच्यामुळे तिला प्राधान्य आहे म्हटल्यानंतर मी काय करावं? ती म्हणेल तसं मी वागावं. आणि मग ती म्हणते अगं तू असं म्हणते आहे पण आधी म्हणते तुझं लग्न जेव्हा झालं तेव्हा तुझ्या घरी सासू होती. इथे सासू कोण आहे? सासूचं प्राधान्य आहे, कारण सासू मोठी आहे आपल्यापेक्षा. इथे सासूचं प्राधान्य होतं, तिथे पुन्हा तू दुय्यम झाली. ते म्हणजे दोन्हीकडे जरी मी दुय्यम झाली तरी दोन्ही याचा मी आनंद घेते आहे. म्हणजे इथे काय केलं त्यांनी? फक्त आपले विचार जे आहे ते फक्त बदलवले, बाकी त्यांनी काही केलं नाही. है ना. तसं आपण काय करायचंय की संसाराचा त्याग करायचा नाही. प्रपंचातल्या उपाधी तर आपल्याला लागणारच आहे, त्या उपाधी पण सोडायच्या नाही. पण जनामध्ये मात्र सार्थकता करायची आहे. तर ही सार्थकता कशाने होणार आहे? विचारांनी होणार आहे. आता काय करायचं? या सगळ्या दासबोधामध्ये संसाराबद्दल काय काय आलेलं आहे
प्रपंचाबद्दल काय काय आलेलं आहे ते शोधायचं आणि त्याच्यानंतर मग विचारावर काय काय आलेलं आहे ते शोधायचं आणि ते शोधून मग आपण त्याच्यावर उत्तर लिहायचं. याच समासामध्ये जर आपण पुढे 27, 28, 29 या ज्या ओव्या पाहिल्या तर तुम्हाला याच्यात दिसेल की संसार कसा आहे हे सुद्धा समर्थांनी या याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ते थोडंसं बघायचं आणि इतर कुठे कुठे उल्लेख आलेला आहे की संसार कसा आहे, काय आहे, सार काय आहे, असार काय आहे, हे सगळं समजून घ्यायचं आणि हे सगळं कशाने समजेल आपल्याला, सूक्ष्म विचाराने समजेल. आणि म्हणून विचाराला महत्व आहे. तो विचार म्हणजे काय ते समजायचं आणि मग त्याच्याप्रमाणे याचं उत्तर लिहायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर 7 ब्रह्माची लक्षणे. ब्रह्माची लक्षणे सांगून चतुर्दश ब्रह्म संकल्पना स्पष्ट करा. दशक 7वा आणि समास 3रा. त्यांना काय करायचंय, ब्रह्माची लक्षणे सांगा म्हटलं. तुम्हाला काय करावं लागेल की लक्षणं कोणत्या कोणत्या याच्यामध्ये आलेली आहे त्या ओव्या पहिल्यांदा शोधून घ्यायच्या. ओवी नंबर 2, 4, 46, 47, 48, 52 या सगळ्या ओव्यांच्या आधारे संकल्पना सांगितलेली आहे आणि बाकीच्या याच्यामध्ये त्याची लक्षणं सांगितली. लक्षणं सगळ्या 2 नंबरची ओवी आहे 4, 46, 47, 48 आणि 52. या ओवीमध्ये संकल्पना स्पष्ट केलेली आहे आणि चतुर्दश ब्रह्माची लक्षणं ही बाकीच्या ओवीमध्ये सांगितलेली आहे. त्या ओव्या बघायच्या आणि फक्त त्या समासाच्या आधारे आपल्याला याचं उत्तर लिहायचं. बाकी इकडे तिकडे कुठे बघायची गरज नाही. सरळ सरळ प्रश्न विचारलेला आहे आणि सरळ सरळ त्याचं उत्तर आपल्या शब्दामध्ये लिहायचं आहे. कारण कोणती गोष्ट एखादी जी आहे ती आपल्याला समजून घ्यायची असेल तर आपल्याला वेगवेगळे आधार घ्यावे लागतात आणि म्हणून समर्थाने याच्यामध्ये असे वेगवेगळे आधार घेऊन चतुर्दश असे सगळे आधार घेतले आणि ब्रह्म ही संकल्पना जी आहे ती त्यांनी स्पष्ट केलेली आहे. त्यासाठी त्यांनी हे सगळ्या आधाराचा जो पहिल्यांदा आपण ते आधार सांगायचे आणि मग ती संकल्पना कशी स्पष्ट केली ते सांगायचंय. हे आपल्याला थोडस याच्यामध्ये वाचावं लागेल. त्यानंतर प्रश्न आहे 8वा. त्याच्यामध्ये हा पण प्रश्न सरळ सरळ आहे, फार काही कठीण वाटत नाही मला. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तुम्हाला मला असं वाटतं साधक मध्ये पण झालेल्या आहेत. 3 अवस्था सांगा आणि तुरीय अवस्थेचे वर्णन विमल ब्रह्म निरूपण दशक 7 समास 4 आणि 5 मध्ये कसं करतात हे आपल्याला सांगायचं आहे. जागृती तरी पण ना थोडं तुर्यावस्थाचं थोडस सांगा मग. तुर्यावस्था सांगते. त्याच्यात दशक 7 समास 4, 5 मध्ये आपल्याला बघायचंय. त्यानंतर जुना दासबोधामध्ये पण बघायचं आहे, आत्मारामामध्ये पण बघायचं आहे. समजलं? म्हणजे आत्माराम, जुना दासबोध हे पण वाचा. त्याच्यामध्ये जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्था आलेल्या आहे आणि या 3 अवस्था कशा आहेत ते फक्त मी सांगते. जागृती याचा अर्थ काय, आपण जागे आहोत. आता मी तुम्हाला काहीतरी बोलते, तुम्ही काहीतरी ऐकताय, म्हणजे इथे आपला मी जो आहे हाच जागा आहे. लक्षात आलं? याला म्हणतात जागृती अवस्था. त्याच्यानंतर आपण झोपतो. झोपल्यानंतर आपल्याला बरेचसे स्वप्न पडतात आणि मग सकाळी उठलं की आपण सांगतो की मला ना असे स्वप्न पडले. म्हणजे तिथे आपला मी जो आहे तो जागा होता. जागृतीमध्ये आपला मी जागा आहे, स्वप्नामध्ये आपला मी जागा आहे आणि सुषुप्ती याचा अर्थ याला आपण गाढ झोप म्हणतो. ते आपण सांगतो सकाळी उठलं की मला आज गाढ झोप लागली, या गाढ झोप लागली नाही असं आपण ते सांगतो. म्हणजे तिथे पण आपला मी जो आहे हा जागा होता. म्हणजे या ज्या 3 अवस्था आहेत, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, या 3ही अवस्थांमध्ये आपला मी जो आहे हा मी जागा असतो. याच्या नंतरची जी अवस्था आहे ती म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे तुरीय अवस्था. ही तुरीय अवस्था जी आहे याच्यामध्ये आपला मी जो आहे हा मी जागा नसतो, तो अद्वैत झालेला असतो. तसं मीपणा जो आहे, म्हणजे मी याचा अर्थ मीपणा आपला, की मला स्वप्न पडलं, मी जागा आहे, मला गाढ झोप लागली, म्हणजे इथे मी करतो आपण प्रत्येक ठिकाणी. पण तुरीय अवस्था जी असते त्या याच्यामध्ये आपला मी जो आहे हा मी काय झालेला असतो, ह्याचं आपण आत्मनिवेदन झालेलं असतं. आणि त्या परब्रह्माशी म्हणा की त्या म्हणजे धातू हे जे आहे ब्रह्म त्याच्याशी आपण जोडल्या जातो
आणि मग इथे आपला मी जो आहे हा मी आपला जागृत नसतो, आणि असा मी नसेल त्याला म्हणतो आपण तुरीय अवस्था, आत्मनिवेदनाची अवस्था. आत्मनिवेदन हा जो समास तुम्हाला जिथे जिथे आत्मनिवेदनाचं नाव सापडेल ते वाचा, म्हणजे तुम्हाला तुरीय अवस्थेचं वर्णन पूर्णपणे व्यवस्थित लिहिता येईल. लक्षात आलं? सगळ्यात 4थ्या नंबरची अवस्था म्हणजे तुरीय अवस्था. त्याच्यामध्ये आपला मी जो आहे हा जागा नसतो. जागा नसतो म्हणजे तो आत्मनिवेदन झालेलं असतं, आणि म्हणून तिथे आपला जरा खरा मी जागा असतो, पण खोटा मी जो आहे तो तिथे संपलेला असतो. हा त्याला म्हणतात आत्मनिवेदन, आणि आत्मनिवेदनाची अवस्था म्हणजेच तुरीय अवस्था आहे. त्यानंतर 9वा प्रश्न जो आहे साधन प्रतिष्ठा, या याच्यामध्ये गीतांवर माहिती विचारलेली आहे. तर याच्यावरची माहिती बऱ्याच वेळा आपण आपल्या ग्रुपवर टाकलेली आहे. त्याच्यानंतर लोकमान्य टिळकांचं गीता रहस्य हे जे पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये प्रस्तावना जी दिलेली आहे त्या प्रस्तावनेमध्ये सुद्धा सगळ्या गीतांची माहिती दिलेली आहे. ती माहिती तुम्हाला वाचावी लागेल. आपल्या ग्रुपमध्ये पण बरेचदा टाकलेली आहे. त्याच्यानंतर आणखीन एक गीतेवर पण पुस्तक आहे. तर हे सगळं तुम्ही प्रिंट काढून ठेवलेलं असेल, कारण खूपदा मी टाकलेलं आहे आणि सगळ्यांना सांगितलं होतं की माहिती आपल्याला ठेवा, आहे ते. प्राज्ञेला तुम्हाला ती माहिती कामात येईल. त्यामुळे हा प्रश्न पण सरळ विचारलेला आहे, त्यामुळे याच्यामध्ये पण फार काही सांगण्यासारखं नाही. आता पुढचा महत्वाचा प्रश्न आहे, 10वा प्रश्न आहे. तो असा आहे की मी पण कैसे त्यागावे, ब्रह्म कैसे अनुभवावे, समाधान कैसे पावावे, कोण्या प्रकारे. आता या ओवीचं स्पष्टीकरण त्यांनी विचारलेलं आहे. आता याच्यामध्ये पण काय काय महत्वाचे मुद्दे आहे पहिल्यांदा ते बघून घ्यायचे. पहिला मुद्दा येतो की मी पण कैसे त्यागावे. दुसरा मुद्दा येतो ब्रह्म कैसे अनुभवावे, ब्रह्माचा अनुभव कसा घ्यायचा, मी पण कसा त्यागायचा, आणि तिसऱ्यामध्ये म्हटलं की समाधान कसं मिळेल. हे 3 प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. आता या 3 प्रश्नांची उत्तर जी आहेत, दशक 7 समाज 7, ओवी 51. दशक 7वा आहे आणि समाज पण 7वा आहे. त्याच्यामध्ये ओवी आहे. 51वी ओवी काढा. त्याच्यामध्ये ही ओवी दिलेली आहे की मी पण कसे त्यागावे, ब्रह्म कसे अनुभवावे, समाधान कसे पावावे. आता इथे खालची ओवी जी आहे 52वी, त्याच्यामध्ये असं उत्तर दिलेलं आहे, मी पण जाणून त्यागावे. मी पण कसं त्यागायचं आपल्याला जाणून, म्हणजे मुद्दाम आपल्याला मीपणा जो आहे तो घालवायचा आहे. आणि हा मीपणा कसा घालवायचा बऱ्याच ठिकाणी आलेला आहे. आत्माराममध्ये पण बघता येईल तुम्हाला, दासबोधामध्ये पण बघता येईल, मोठ्या याच्यामध्ये आणि जुन्या दासबोधामध्ये दोन्हीकडे. आणि ब्रह्म होऊन अनुभवावे, ब्रह्माचा आपल्याला काय करावं लागतो, स्वतः अनुभव घ्यावा लागतो. कोणी सांगून आपल्याला ते समजत नाही. आणि समाधान कसं मिळतं, तर निसंगपणे. मनाचे श्लोकाचा आधार घ्या, तिचा निसंगावर पुष्कळ मनाचे श्लोक आहे, त्याचा अर्थ जर लक्षात घेतला तर आपल्याला हे लक्षात येईल की कसं कसं आपण हे करायचं. म्हणजे खालच्या ओवीमध्ये फक्त थोडक्यात दिलं की मी पण काय करायचंय, जाणून त्याग करायचंय, ब्रह्माचा अनुभव घ्यायचा आहे, आणि त्याच्यानंतर समाधान कसं मिळणार आहे, निसंगपणे. पुढे आणखीन आपल्याला याचं लक्षात येतं की मीपणाचा त्याग करण्यासाठी आपल्याला काय गरज आहे, विवेकाची गरज आहे. विवेकाने आपल्याला ओळखावं लागतं. आपल्याला विचार आणि विवेक याने आपल्याला मी खरा कोणता आहे आणि खोटा मी कोणता आहे हे आपल्याला ओळखावं लागतं, आणि त्यासाठी आपल्याला विवेकाची गरज आहे. म्हणजे मी पण जाणून त्यागण्यासाठी काय आवश्यक आहे, विवेक आवश्यक आहे. ब्रह्माचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला काय आवश्यकता आहे, तर समरसतेची आवश्यकता आहे. आणि तिसरं जे आहे की समाधान पावण्यासाठी निर्वासनेची आवश्यकता आहे. निर्वासनामध्ये सगळं सोडायचं आपल्याला. कारण हे सगळं जे आहे कशाने येतं, हे सगळं देहबुद्धी असते तोपर्यंत आपला मीपणा असतो, आणि मीपणा असतो तोपर्यंत मी करतो आहे, मी करता आहे ही भावना आपल्यामध्ये खूप मुरलेली असते की जे काय करतोय ते मी करतोय, मी असं केलं, मी तसं केलं. आणि म्हणून ते म्हणतात की जोपर्यंत हा मी जो आहे आपला, हा मीचं निर्वासन तुम्ही करत नाही तोपर्यंत मीपणा त्यागला जात नाही. त्यासाठी विवेक आवश्यक आहे. मी साधना करतो ही भावना असते. साधने म्हणजे वाढ होऊ लागली की मीपणा क्षीण होतो, देहबुद्धीचा क्षय झाला की मग मी साधना करीत नाही.
तो माझ्याकडनं करून घेतो. बरेचदा बोलताना आपण असं म्हणतो की मी नाही केलं, भगवंताने माझ्याकडनं करून घेतलं. अशी भावना जेव्हा दृढ होते आणि साधना जेव्हा परिपक्व झाली ती पुन्हा उरत नाही आणि मग आपण त्या स्वस्वरूप जे आहे त्याच्याशी तदाकार होतो. आणि काय म्हटलं कोणी? निर्विकल्पाची कल्पना करावी पण मी कल्पना करतो अशी देहबुद्धीची भावना त्या ठिकाणी असू नये. अशा रीतीने आपण मीपणाचा त्याग करायचा. मीपणाचा त्याग केला की ब्रह्माशी आपला समरस होतो आपण आणि मग आपण आपल्याला मीपणा पूर्ण त्याग झाला की मग आपल्याला समाधान लागतं आणि समाधानासाठी अनुर्वाच्य निरूपण जे आहे ते सुद्धा वाचायचं आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर माहिती सापडेल. याच समासामध्ये 57 ओवी जी आहे ब्रह्मविद्येच्या लपणी काहीच नसावे असून दक्ष आणि समाधानी तोची हे जाणे. हे सगळं कोणाला समजेल असं म्हणतात ते समर्थ की जो दक्ष आहे आणि जो समाधानी आहे त्यालाच हे सापडणार आहे किंवा समजणार आहे. हे आपल्याला महत्वाच्या ओव्या पुढच्या पण पुढे पण बघायचं, आधी पण बघायचं आणि मग हे सगळं पहिल्यांदा पूर्ण वाचायचं आणि मग हे सगळं वाचल्याच्या नंतर पुढे तुम्ही 67 ओवी पहा, 65 पहा, 66 वगैरे या सगळ्या ओव्यांचा विचार करायचा म्हटलं मी, त्या ओव्या लिहायच्या नाही. आणि हे सगळं विचार करून त्याच्यात ते थोडंसं लक्षात घ्यायचं आणि मग ते लक्षात आलं की मग त्याप्रमाणे याचं उत्तर लिहायचं. कसं समजायला कठीण आहे पण 63-64 ओवींपासून पुढे जर पूर्ण समास पहिल्यांदा वाचा. कारण पूर्ण तुम्ही वाचल्याशिवाय तुम्हाला त्याची कल्पना येणार नाही. त्यामुळे पूर्ण तुम्हाला समास वाचावा लागतो. पूर्ण वाचल्याच्या नंतर मग आपल्याला त्याची स्टोरी ज्याला म्हणतो आपण, पूर्ण पिक्चर पाहिल्याशिवाय स्टोरी कळत नाही तसं आपल्याला पूर्ण जी संकल्पना आहे ती संकल्पना लक्षात येत नाही आणि ती लक्षात आल्याशिवाय लिहिता येत नाही. म्हणून पहिल्यांदा समजून घ्यायचं. कारण याच्यामध्ये आता प्रज्ञेच्या परीक्षेला आवाज येत नाही का काकू? काय झालं? आता येतोय? आवाज नाही येते काकू तुमचा? येतोय आमच्याकडे तर येतोय. येतो आणि जातोय, येतो आणि तुटक तुटक आवाज येतो आहे. तुटक तुटक तुटक. हो, तुटक तुटक येतोय. काय झालं मला कळतंय. ठीक आहे, एवढं समजलं का तुम्हाला? पुन्हा आपण कधीतरी पाहूया. आवाज नाहीच येते. आणि हा पहिला स्वाध्याय आपल्याला पुढच्या महिन्यात लिहायचा आहे का? ऑगस्ट एंड पर्यंत? याला वेळ आहे भरपूर. हो ना, कारण त्याचं अजून बाकी यायचं आहे ना, अभ्यासार्थी क्रमांक वगैरे. ऑक्टोबर पासून आपल्याला लिहायचं आहे पण थोडस वाचन जे आहे ते आतापासून. ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे. हो हो, कारण ते अजून बाकी आलं नाही म्हणून विचारलं मी. हा, त्याला तुम्हाला पाठवायला वेळ आहे. मला पुढचा वेळ नव्हता म्हणून मी आता करायला घेतलं. बाकी काही नाही. ठीक आहे. नाही समजलं तर पुन्हा विचारता येईल. पुन्हा बघूया आपण कसं काय वेळ मिळेल तसा. पुढच्या महिन्यात जरा बिझी त्याच्यामुळे मी पुढच्या महिन्यात